मांडीचं थोडंसं ब्रेकडाऊन झालाय म्हणून मी सोमय्या हॉस्पिटलला फिजिओथेरपीला जातीये गेले तीन हं, चार महिने. हां, तर म्हणजे मी काय आजपर्यंत गेले असं नाही, पण मी आज जेव्हा तिथे गेले, तर मला असं हं, राहून राहून सारखं वाटत होतं, की म्हणजे आपल्याला फक्त एवढासा एक ब्रेकडाऊन आहे, की आपली एक नस थोडीशी हां, दुखते, स्ट्रेच झालीये. पण हं, बाकी सगळी बॉडी आपली इतकी व्यवस्थित काम करतीये, इतकं म्हणजे माझं हो, त्या नस दुखण्याने तसं माझं काहीच अडत नाहीये. माझा व्यायाम चालू आहे, माझं रुटीन चालू आहे. हां, काहीच अडलं नाहीये. तर आपण किती लकी आहोत किंवा आपली हेल्थ बाकी सगळी किती छान आहे. कारण हं, तिथे हं, बाकीचे बरेच जण दिसत होते, कुणाचा पायाचा प्रॉब्लेम हां, किंवा असे. तर ते बघून मला असं सारखं ग्रेटफुल वाटत होतं. म्हणजे हे आधी पण हं, हं, बघितलं होतं. पण आज हां, मला त्यातला म्हणजे त्याला त्या सगळ्याला म्हणजे माझ्या त्या पायालाही धन्यवाद द्यावासा वाटला, की वाह! नाही तू वाह! खूप वाह! छोटंसं एकदम आणि तुझं होणार आहे पटकन म्हणून. हा एक खूपच वेगळा म्हणजे ते असं तिथे सारखं मला ते थँक सुचत होतं. आणि दुसरं पण एक मी आज दुपारी साक्षी टीचरकडे गेले होते माझ्या काही कामासाठी. तर तिथून येताना हां, मी बस स्टॉपवर एका 60-65 वर्षाच्या आजींना किंवा काकूंना पाहिलं. त्या बससाठी उभ्या होत्या आणि मला इतकं हे झालं, की माझ्याकडे टू व्हीलर आहे स्वतःची आणि मी बिनधास्त कुठेही फिरते. म्हणजे हां, कधीही जायचं असेल तर आपली काढते, आपल्या सोयीने जाते हो, आणि येते. हो, मला त्याच्यासाठी इतकं वाटलं, की एवढ्या हां, उन्हातान्हाचं आपल्याला कुणासाठी थांबायची गरज नाही. म्हणजे बसची वाट बघणं वगैरे नाही, काही नाही. आपली गाडी घेतली, आपण गेलं, पोहोचलं. सो आय वॉज व्हेरी थँकफुल, की आहे माझ्याकडे हं, स्वतःची गाडी आहे. मी ती चालवू शकते, अफोर्ड करू शकते आणि सगळंच म्हणजे असं ते मला खूपच छान किंवा तो हं, क्यू हं, असं खूपच छान हे वाटलेला. सो हे 2 फार मेजर होते असे, की तिथे मला खूप जास्त येस. बाकी मग छोटे-छोटे काहीतरी चालू होतं. म्हणजे जास्त काल मी सांगितलं का नाही माहिती नाही, पण आता त्याच्याकडे लक्ष जायला लागलंय. आधी लक्षात ठेवावं लागायचं, की आपल्याला थँक यू म्हणायचंय किंवा हे हं, टास्क हं, करायचंय. आता ते जे टास्क आहेत किंवा ते जे हे ते म्हणजे मनापासून किंवा येतात, अचानक आठवतात बरोबर आपल्याला आणि होऊन जातात. असं माझ्या वाह! लक्षात आलं वाह! या 2-3 वाह! दिवसात. थँक वॉव! यू. वॉव! वॉव! थँक यू आणि शेअरिंग केल्याबद्दल. येस. एक स्टुडंट हुशार आहे म्हणजे आमचा फारच. हां, पहिला नंबरवाला स्टुडंट आहे हा. काय साक्षी? ॲक्चुअली आज दुपारी साक्षी आणि मी हेच सगळं बोलत होतो. म्हणजे आमचं राइट. हो काम का? झाल्यावर आमचं ह्याच्यावरच डिस्कशन चालू होतं बराचसा वेळ. हो का? अच्छा, अच्छा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, छान. अजून कोणाला सांगायचंय? अजून कोणाला बोला काही कोणाला छोट्या छोट्या गोष्टी शेअरिंग आपल्याला करायचं सांगू. असेल तर करा. सगळे अजून मुरलेले नाहीयेत त्यात म्हणजे फक्त पल्लवी मुरल्यात त्या जादूमध्ये. हां, पल्लवी लोणच्यासारख्या मुरायला लागल्यात कृतज्ञतेत. बाकी कोणी बोलत नाही याचा अर्थ त्यांचं होमवर्क अर्धवट आहे. पुढे निघायचंय का मग? काय करायचं? थांबायचंय? बोलते हां, मिसेस काय झालं? निखिल पण गायब आहे. बोलते आता हळूहळू. बाकी कोणाचे असतील छोटे मोठे शेअरिंग ते हो मी का? सांगू शकतो. असं काही नाही की खूप थांब म्हणजे त्याच्यासाठी. बोला, बोलायला तुम्हाला प्लॅटफॉर्म हा मिळालेला आहे. दुसरीकडे कधी-कधी आपल्याला बोलता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला वेगवेगळे आजार का होतात? थायरॉइड न बोलल्यामुळे होतो. हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला घरी नसेल जमत बोलायला, पण जिथे जमतंय तिकडे बोला. त्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त व्हा. व्यक्त होणं पण फार गरजेचं आहे. ओके. सो छोटे-मोठे अनुभव पण घेत राहा. आता त्यांनी किती छान अनुभव सांगितला, की तिकडे बसल्यावर हॉस्पिटलमध्ये आपल्याला कळतं, की आपलं काहीच नाहीये. असं अनेकदा आपल्याबरोबर होतं मला वाटतं पल्लवी, हो ना? की जेव्हा आपण दुसऱ्याला बघतो तेव्हा कळतं. तोवर आपल्याला वाटतं माझंच दुःख एवढं मोठं आहे असं हां. अरे टोपलीभर. बापरे! माझंच सगळ्यात मोठं. कुणालाच असं नाही. दुसऱ्यांचं बघितलं तर आपलं काहीच पण नाही. जगात अनेक अशी माणसं आहेत, की त्यांना कितीतरी त्रास असतो. अगदी खरंय, अगदी खरंय. तर आपल्याला निदान जागरूकता आली आहे. आपण आता थोड्या अवेअरनेसमध्ये यायला लागलोय. हे सुद्धा पुष्कळ आहे. हे सुद्धा आपल्याला या जादूने खूप काही दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. ठीक आहे, आपण आता पुढच्या लेसनवर राइट. जाऊया. जर कोणाला काही हो. शेअर करायचं नसेल, भारती मॅडम. तर आपण आज 26व्या हा. दिवसावर आलोय. हां, बोला.
आज मैं कुछ काम से स्वामी में बैठी थी स्कूल में। हाँ तो वहां पे मैंने सामने से एम्बुलेंस जाते हुए देखा था। अच्छा तो मुझे कल आपका वो स्टेटमेंट याद आ गया कि एम्बुलेंस को देख के कृतज्ञता देने का है कि मैं अच्छी हूँ, मुझे उसकी जरूरत नहीं पड़ती है, मैं आभारी हूँ उसकी। तो मुझे हाँ छोटे छोटे चीजों में आपको वो स्टेटमेंट याद आने लगे और मैं वो रिपीट करती हूँ दिन में। ये कुछ बोलने का ही नहीं है, सिर्फ थैंक गॉड बोलने का है। थैंक यू गॉड, मैं बहुत अच्छी हूँ, इतना ही बोलना है। बाकी ओके कोई वर्ड हमें यूज नहीं करना है, क्योंकि वो भी फ्रिक्वेंसी को पता नहीं। आप नाराज हो खुश हो, उसको अगर आप खुश रहोगे तो उसको लगता है ये खुश है, इसे सिर्फ खुश होने को अच्छा लगता है। आपका एक भी बैड वर्ड उसको बैड ही लगेगा पूरा। ओके तो नो बैड वर्ड कि मैं थैंक यू गॉड मेरी अच्छी सेहत के लिए, इतना ही बोलना है बस। थैंक यू ओके थैंक यू थैंक यू 3 बार। कभी वापस अगर हो गया तो, अभी नए नए कोई बात नहीं, थोड़ा इधर उधर हो जाए। ओके ओके वेरी गुड ठीक व्हेरी गुड, याद रखा, ये बहुत अच्छी बात। बोला ठीक है। पल्लवी काय? परत कोणाचा तरी आवाज येतोय, अजून कोणाला बोलायचं आहे? नसेल तर आपण पुढच्या लेसन कडे वळूया. आपला पुढचा लेसन पण असंच काहीतरी वेगळं आहे. आपल्याला सतत असं वाटू शकतं की आपण रिपीट करतोय, पण तसं नाहीये, सगळं वेगवेगळं आहे. आपला 26वा दिवस रॉन्डाबन म्हणतायत चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. आता माणूस प्राणी आहे तो चुकणारच, हे आपल्याला कल्पना आहे, आणि चुकला नाही तर तो माणूस कसला? तुम्ही सतत चुकत नसाल समजा अधेमध्ये, तर तुम्ही माणूसच नाहीये. कारण सद्गुणांचा पुतळा माणूस असूच शकत नाही. जोवर तो मोठा मेडिटेटर किंवा ज्याला सगळं आपलं कळलंय, तोवर तो असूच शकत नाही. आणि सगळ्या चुका अशा काही इतक्या मोठ्या नसतात, पण आपण फार मोठा त्याचा बाऊ करतो. एवढूसं कधीतरी भांडण होतं नवरा बायकोचं, पण ते नंतर टिपेला पोचतं का? तर तुझी आई, माझी आई, तुझी आई, याच्यामुळे ते वरवर चढत जातं. किंवा मग तुझ्या घरातले, माझ्या घरातले, इथून ते भांडण आपण आपण उगीच वाढवतो. समजा लग्नात गेलो, कोणी भाव दिला नाही, त्याच्यावरही भांडतो. अशी काय कारणं आपल्याला पुरतात कुठली, पण एवढूसं एक पिन एवढं कारण पण पुरेसं असतं भांडणं करायला. पण कधीतरी असं काही झालंय आपल्या चुकीमुळे आणि त्यामुळे तुमचं आयुष्य बदललंय, अशी चूक असेल तर त्या चुकीची म्हणजे आता लगेच विचार करायला लागू नका. जसा लेसन येईल तसा तुमच्या डोक्यात येऊ लागेल. तर 26वा दिवस आपल्याला शिकवतोय की चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. ऑफ्रा विन्फ्रे नावाची जन्म 1954 सालची माध्यम तज्ञ आणि महिला उद्योजक. जेव्हा मी माझं एक चॅनल सुरू केलं होतं YouTubeवर, तेव्हा मला कोणीतरी या व्यक्तीचं नाव सांगितलं होतं. ती कुठली आहे? ती आहे साधारण निग्रो टाइप दिसायला आहे, पण तिच्या जगभरात ती जशी आपल्या भारतात आपल्याला एकच मुलाखत घेणारी व्यक्ती आठवते. फुल खिले है गुलशन गुलशन वाली कोण आहे? आठवते का कोणाला? ती फूल खिले है गुलशन गुलशन. तबस्सुम तबस्सुम तबस्सुम. ती कशी आपल्याला आठवते? तिच्याकडे मुलाखत द्यायला अनेक लोक येऊन गेले, पण आपल्याला कोण आठवते? तबस्सुम. आपल्याला आठवतं का तिच्याकडे राजकुमार आलेला की अशोक कुमार आलेला? ते नाही आठवत. याचा अर्थ तिने तेवढं तिचं तिकडे ठसा उमटवलाय. तशी ही ऑफ्रा विन्फ्रे जी आहे ती मला वाटतं इंग्लंडला किंवा लंडनला कुठेतरी आहे, आणि ती जगभरात तिच्या मुलाखती कुणालाही ती बोलतं करते, यावर ती प्रसिद्ध आहे. कारण मला कोणीतरी तिचा रेफरन्स दिला होता माझ्या कुठल्यातरी ओळखीच्या लोकांपैकी. तिने सांगितलंय की तुमच्या दुखावल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणात करा. आता पुढे आपला धडा आपल्याला काय सांगतोय त्याकडे आपण वळूया. आपली प्रत्येक चूक एक झाकलेलं वरदान असतं, आणि प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते. आजच्या जादूच्या कृतीतून तुम्हालाच त्याचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आपल्याकडनं घडलेली चूक एक वरदान असतं. असं वाटतंय का तुम्हाला? अशी काही चूक घडली आणि तुमच्या आयुष्यात खरं तर बदल झाला चांगला, किंवा प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते. आणि आज आपण या सगळ्याचा, हे काय सांगते लेखिका, त्याचा शोध घेणार आहोत. आता लहानपणी जेव्हा आपण मूल असतो तेव्हा आपण सायकल चालवायला शिकतो किंवा लिहायला शिकतो.
तेव्हा शिकत असताना आपण अनेक चुका करतो. पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही, कारण त्यावेळी आपण लहान असतो. आणि इतरही करत नाही, कारण ते लहान मूल आहे, पडलं, झडलं असं म्हणून आई-वडीलही काही तिकडे जास्त खोलात शिरत नाही. तर आपल्याला काय पुढे काय म्हणतायत? पुढे लेखिका म्हणते, की आपल्याला माहीत असतं, की अशा चुकांमधनं शिकत-शिकतच शेवटी त्यातलं कौशल्य आपण कमावणार आहोत आणि हळू-हळू आपण ती सायकल चालवायला शिकतो. पण प्रौढपणी जर आपण चुका केल्या, तर आपण स्वतःला माफ करत नाही. असं का बरं? का करतो आपण असं? तुम्हाला काय वाटतं? लहान मुलाला लावलेला नियम तुम्हाला सुद्धा लागू पडतो आणि आपण सगळेजण चुका करतो. चुका केल्या नसल्या तर आपण काही शिकू शकलो असतो का? तुम्हाला काय वाटतं? आणि अधिक हुशार आणि अधिक शहाणे झालो असतो का? तर आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं, याचाच अर्थ आपल्याला चुका करण्याचंही स्वातंत्र्य आहे. चुकांमुळे आपण दुखावले जातो, पण जर त्या चुकांमधनं आपण काहीच शिकलो नाही, तर त्या चुकांमुळे आपण जे क्लेश सहन केले ते व्यर्थ गेले असे म्हणायचंय का? खरं तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्याच चुका आपल्या हातून परत-परत होतीलच. पण या चुका करताना आपण इतके दुखावलं जातो, की आपण अ, अंतिमतः त्यातून आपण नवीन काहीतरी शिकतो. केलेल्या चुकांमधनं आपण काहीतरी शिकावं आणि त्या चुका परत-परत कराव्या किंवा आपल्या हातून होऊ नयेत. हेच चुकांमुळे त्रास होण्याचं आणि दुःख होण्याचं मेन कारण आहे, मुख्य कारण आहे. तर चुकांमधनं शिकायला हवं हे योग्यच आहे. कदाचित हा अनुभव पुरुषांना थोडाफार कमी असेल, पण बायकांना हा अनुभव येतो, की जसं की काही चपाती करता येतं, लगेच येते असं नाही आपल्याला. साधारण आपल्याला चपाती किंवा पोळ्या करतो ज्या, पोळ्या म्हणजे पुरणपोळ्या नव्हे. काही लोकं चपातीला पोळ्या म्हणतात, फुलके म्हणतात. त्याच्यातले जे प्रकार आहेत, ते काय लगेच येतात असं वाटतं का तुम्हाला? नाही. आधी आपल्याला पीठ मळता येत नाही, त्याच्यात जास्त पाणी होतं. मग कसं तरी आपण पीठ मळायला शिकतो. मग त्या आधी चौकोनी होतात, मग त्रिकोणी होतात आणि मग हळूवारपणे आपल्या लक्षात जसं हळू-हळू येतं, तसं आपल्या पोळ्या गोल-गोल व्हायला होतात. तसंच आपल्या अनुभवांचं आहे, आपल्या चुकांचं आहे. एक चूक झाली की अरे, असं झाल्यामुळे हे झालं का? मग आपण लगेच ठरवतो की नाही, नाही आता नेक्स्ट टाईमला ही चूक परत नाही झाली पाहिजे. पण परत आपण एखादी वेगळी चूक करतो. पण चूक मे बी होतेच आपल्याकडनं. लगेच काय आपण तज्ञ होत नाही. म्हणजे लहान मुलं लगेच पहिलीला काही अगदी तयारीची वगैरे नसतात किंवा त्यांना लहानपणापासून थोडं-थोडं शिकवून ते पुढे जातात. तर तसं आहे. चुकांमधनं शिकायला हवं हे योग्यच आहे. पण त्यासाठी आपल्या हातून चूक घडली आहे, हे आधी आपण मान्य करतो का? तर मुळात नाही. आणि बहुतेक लोक हे करत नाहीत आणि ते आपल्या चुकांना किंवा आपल्या चुकांबाबत कायम दुसऱ्याला दोष देतात किंवा दोषी ठरवतात. हे कितपत खरं आहे? कोणी हो नाही काहीतरी लिहा. तुम्हाला काय वाटतं आपण दोष देतो का? खरं बोलायला तर आता शिकायलाच हवं तुम्हाला. देतो. आपण दुसऱ्यालाच बोलतो. आपलं काय झालं की लगेच नवऱ्याला, तुझ्यामुळे झालं, तुझ्या घरातल्यांमुळे झालं असं करतो. येस. किंवा नवराही म्हणतो, तुझ्यामुळे झालं, तुझ्या घरातल्यांमुळे झालं. बोलू शकतो. येस. व्हेरी गुड. तर आता आपण एक उदाहरण घेऊया. ओके. थँक यू. येस. आपण एक उदाहरण घेऊया, की तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात आणि ते पोलिसांनी पाहिलंय आणि तुम्हाला रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितलं आणि वेगानं गाडी चालवल्याबद्दल ताकीद देऊन तुम्हाला दंड भरायला लावला. खरं तर आपण वेगाने गाडी चालवत होतो, हे मान्य करायचं सोडून आपण काय करतो, पोलिसांची वाद घालायला लागतो. ते महामार्गावरील झाडाखाली लपलेले होते आणि ते तुम्हाला दिसले नाहीत वगैरे, वगैरे. पण त्यांच्या जवळ रडार गन असल्यानं तुम्ही बरोबर सापडता. खरं तर वेगानं गाडी चालवायचा निर्णय तुमचा होता याचा अर्थ चूक कोणाची होती? तुमचीच होती. तर आपण केलेल्या चुकीचा दोष आपण लगेच दुसऱ्यावर ढकलल्याने ते चुकीचे क्लेश आणि परिणाम जे होतात, ते मात्र आपल्यालाच भोगावे लागतात. आता यातून आपण काही शिकत नाही आणि मग काय?
त्या चुका आपण परत परत करत राहण्याकडे आपला कल वाढण्याची शक्यता असते. तुम्ही माणूस आहात आणि तुमच्या हातून चुका होणारच. चुकणं ही माणूस असण्याची एक फार सुंदर गोष्ट आहे, हेही लक्षात घ्या. त्या चुकांमधून तुम्ही शिकायला हवं आणि ते शिकलं नाही तर तुमच्या वाट्याला विनाकारण दुःख येतं. या चुकांमधनं तुम्ही कसं शिकाल? तर त्याचं उत्तर आहे कृतज्ञतेच्या सहाय्यानं. कोणतीही गोष्ट दिसली की ती जरी वाईट असली किंवा वाईट दिसली तरी त्यामध्ये अगदी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावी. अशा अनेक गोष्टी असतातच. एका चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशा एका चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी अशा जेवढ्या जास्त गोष्टींचा शोध घ्यायला जाल, तेवढी ती तुमची चूक वरदानांमध्ये बदलू शकता तुम्ही आणि चुकीकडे चूक आकर्षित होते, तर वरदानांकडे वरदान आकर्षित होतं. तुम्हाला काय आवडेल यातलं? नक्कीच वरदान. तर आज तुमच्या आयुष्यात तुमच्या हातून घडलेली एखादी चूक आठवा. चूक लहान आहे की मोठी आहे याचा संबंध नाहीये. पण अजूनही तिची आठवण झाली की तुम्हाला दुःख होतं आणि तुम्ही अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तीवर तुम्ही रागाने ओरडले असाल, तेव्हा किंवा तेव्हापासून ते नातं पूर्वीसारखं न राहता बदलून गेलेलं असेल. एखादी चूक आपली पण असू शकते. तुम्ही एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवून त्याची चांगलीच झळ तुम्हाला पोचलेली असेल. एखाद्याची बाजू सांभाळून घेण्यासाठी तुम्हीच अडचणीत आला असाल, असं झालेलं असेल हे नक्की आहे. झालं नाही असं मोस्टली शक्यच नाही. कारण असं गोष्ट होते आपण कधीतरी कोणाची बाजू घ्यायला जातो. कधीतरी कोणाला सहज म्हणून मदत करतो आणि ती आपल्याच अंगाशी येते. एखाद्याची बाजू सांभाळून घेण्यासाठी आपण कधीतरी खोटं पण बोलतो. पण त्याच्या भल्यासाठी खोटं बोलतो आणि काय होतं? आपणच नंतर अडचणीत येतो. तर एखादी गोष्ट स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेतलीत आणि तिच्यात सारखा काहीतरी बिघड झाला, म्हणून दुरुस्तीवर तुम्ही जेवढे पैसे खर्च केलात, तो तिच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त झाला. असंही एखादं उदाहरण तुमच्या आठवणीत असू शकेल. एखादा निर्णय घेताना तो अगदी अयोग्य तुम्हाला अगदी योग्य वाटला, पण त्याचा अगदी भलताच परिणाम तुमच्या अनुभवाला आला. असंही असू शकेल. पण एकदा का तुम्ही तुमच्या चुकीचं रूपांतर वरदानात व्हावं असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला वाटतं तिची निवड केली, की त्यामध्ये कृतज्ञ राहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शोधा आणि त्यांचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही स्वतःला 2 प्रश्न विचारा. आता आपल्या आयुष्यातही अशी एखादी गोष्ट घडलेली असेल, कधीतरी मैत्रिणीला काहीतरी घेऊन दिलंय गिफ्ट म्हणून, पण ते खराब झालं असेल आणि ती बिचारी वैतागली असेल, काहीही होऊ शकतं. तर आपल्याला स्वतःला 2 प्रश्न काय विचारायचे, तर या चुकीतून मी काय शिकले, काय शिकलो? दुसरं या चुकीतून म्हणजे जी चूक झाली आहे माझ्याकडनं त्यामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या? तर प्रत्येक चुकीमधून कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात हे सगळ्यात महत्वाचं आहे. चूक काहीही असू दे, त्यातून तुमचं भविष्य बदलू शकणाऱ्या काहीतरी चांगल्या गोष्टी घडतातच, निघतातच. या पद्धतीनं काळजीपूर्वक विचार करा. नीट मन लावून विचार करा. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकूण 10 वरदानांचा शोध घ्या. तुम्हाला सापडलेल्या प्रत्येक वरदानाला जादूची शक्ती आहे, त्याची तुम्हाला जाणीव होईल आणि कृतज्ञता वहीमध्ये या वरदानांची यादी लिहून काढा, नाहीतर संगणकावर टाइप करा. आपण आता एक उदाहरण घेतलेलं आपल्याला मॅडमने दिलेलं, की वेगाने गाडी चालवत आहात आणि पोलिसांच्या गाडीने तुम्हाला अडवलंय किंवा पकडलंय आणि तुम्हाला दंड भरायला लावलाय. हेच उदाहरण आपण आता घेऊ आणि या उदाहरणावरून, या चुकीवरून आपल्याला वरदानं काय मिळालेत, तर मॅडमनी आपल्याला लिहून दिलेलंच आहे. ती मी तुम्हाला सांगते, की तुम्ही भरधाव वेगाने गाडवी चालत होता आणि तुम्हाला पोलिसांनी अडवलंय. ही एक चूक तुमच्याकडनं झाली, तुम्ही दंड भरलात. पण त्यातनं फायदे किती झाले, ते मी आता सांगते तुम्हाला. त्यातनं झालेला पहिला फायदा आहे, तुम्ही स्वतःला दुखापत करून घेऊ नये.
यासाठी पोलिसांनी माझी गाडी थांबवून माझ्या सुरक्षेची जी काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. पहिला मुद्दा लक्षात आलाय तुमच्या, की तुम्हाला काहीतरी दुखापत होऊ नये तुमच्या वेगानं चालवण्याच्या गाडीमुळे, म्हणून पोलिसांनी तुम्हाला थांबवलंय आणि त्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय. बघा आता गोष्ट घडलेली वाईट, तुमच्याकडनं दंड घेतला तरी सुद्धा त्यातनं चांगलं काय निष्पन्न झालंय. दुसरं आहे स्वतःशीच प्रामाणिक राहून सांगायचं तर गाडी चालवत असताना मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केले नव्हते. माझ्या मनात दुसरंच काहीतरी विचार चालू होते आणि अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या लक्षात येतंय यातनं पण तुम्हाला वरदान काय दिसतंय? तर अशा चांगल्या गोष्टीच आपल्याला शोधायच्या आहेत, की असं-असं माझ्याकडनं काहीतरी चूक झाली, पण मी त्या व्यक्तीला अडवलं, तर त्याचा किंवा माझा काय फायदा झालाय? तिसरं म्हणतायत, माझ्या गाडीचा टायर बदलायला झालेला असताना मी इतक्या वेगाने गाडी चालवणं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे अगदी मूर्खपणाचं होतं. अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता बघा वाक्य थोडीफार इकडे-तिकडे आहे, पण मुद्दा तोच आहे, की तुमचं भलं होण्यासाठीच त्याने थांबवलंय. चौथं दिलंय पोलिसांनी मला गाडी रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितल्यामुळे मी भानावर आलो. जणू काही पोलिसांनी मला झोपेतून खाडकन जागं केलं. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे आता यापुढेही मी गाडी चालवताना मी काय करणार आहे, गाडीच्या वेगावर लक्ष ठेवून जास्त काळजीपूर्वक गाडी चालवेन. 4 तुम्हाला वाक्य कळाली आहेत. 4 वाक्य कशी काढली आहेत बघा. वेगाने गाडी चालवत असताना पोलिसांच्या गाडीने तुम्हाला अडवलं, तुम्हाला दंड भरावा लागला. या उदाहरणार्थ तुम्हाला 4 वाक्य काय दिली आहेत ती कळली. 5वं वाक्य आहे, की आपण स्वतः पकडले न जाता आणि स्वतःला संकटात न टाकता वेगाने गाडी चालवू शकतो, अशी माझ्या डोक्यातली बेफाम कल्पना होती. पोलिसांनी तिला पकडल्यामुळे पोलिसांनी पकडल्यामुळे तिला आळा बसला आणि यासाठी मी कृतज्ञ आहे. कारण माझ्या वेगानं गाडी चालवण्याच्या कृतीमुळे मी मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही केवढ्या मोठ्या संकटात टाकत होतो. याचं गांभीर्य पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळे मला जाणवलं. 6वं चांगला गोष्ट काढली आहे, तर अशा वेगानं गाड्या चालवणाऱ्या चालकांमुळे माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झालाय, अशी कल्पना जेव्हा मी करून बघितली, तेव्हा पोलिसांनी अशा बेफाम गाड्या चालवणाऱ्यांना थांबवावंच असं मला वाटतं. आणि पोलिसांनी मला ही जाणीव करून दिली म्हणून मी खरोखर त्यांची कृतज्ञ आहे. 8वं पोलीस रस्त्यावरील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी अशा प्रकारे घेतात आणि त्यांच्या एकूणच ह्या सगळ्या कामाबद्दल मी खरोखर त्यांची कृतज्ञ आहे. 8वं आहे हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग पोलीस रोज पाहत असतील. माझं आयुष्य आणि माझं कौटुंबिक जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी ते जे प्रयत्न करत होते आणि त्यासाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. 9वं आहे मी सुरक्षितपणे घरी पोहोचले आणि नेहमीसारखा दारातून चालत माझ्या कुटुंबियांना भेटायला गेलो. हे पोलिसांनी माझ्या वेगानं गाडी चालवण्याला वेळीच थांबवलं म्हणून घडलं. त्याबद्दल मी पोलिसांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि 10वं माझं वेगानं गाडी चालवणं थांबवण्यासाठी पोलीस कोणत्याही उपाययोजना करणं शक्य होतं. पण त्यातली सगळ्यात कमी हानिकारक गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे माझी गाडी रस्त्याच्या कडेला आणून थांबवायला सांगितली. त्याबद्दल मी पोलिसांचा कृतज्ञ आहे आणि माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी देणगी ठरू शकते, कारण माझा जीव शाबित आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल या 10 उदाहरणार्थ लेखिकेला आपल्याला काय सांगायचंय, की एका वाईट गोष्टीतनं 10 पॉझिटिव्ह गोष्टी कशा निघतात. तुमचे कुटुंबीय तुमची घरी वाट पाहत असतात. आज तुम्ही जर गाडीला धक्का दिला, तुम्ही कुठल्यातरी तंद्रीत चालवताय, तेव्हा नेहमी शार्प राहायचं. आणि कृतज्ञता म्हणजे तुम्हाला जेव्हा गाडी चालवताना आधी मलाही वाटायचं इथे एक ब्रेक आला आता अरे बापरे! थोडं टेन्शन आहे. पुढे जरा रस्ता असा आहे, हे विचार आहे.
आणि जिथपासनं मी थँक म्हणायला लागले. कुठे कुठे म्हणजे माझं घर खरं तर बँड्राला आहे आणि तिकडे जाताना रस्त्यांवर अशा लाईनने काहीतरी काढून ठेवलेलं असतं. लाईनिंग केलेलं आहे रस्त्याला, ते खोदकाम चालू आहे म्हणून. तर मला कधी कधी स्कूटी चालवताना भीती वाटायची तिकडे. पण जेव्हापासून मी कृतज्ञतेत आली तेव्हापासून मला रस्ता असो, खड्डा असो, काही असो, मला भीती वाटत नाही. कारण माझ्या मनात सतत थँक किंवा कृतज्ञता भरून अशी ओसंडून वाहत असते. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींकडे बघायला मला वेळ नसतो आणि माझी गाडी स्मूथली चालू असते. तर अजून तुम्हाला अजूनही जिची आठवण झाली की वाईट वाटतं अशी तुमच्या आयुष्यातली तुम्ही केलेली कोणतीही एक चूक आठवा. आता चूक अशी असेल की तुम्ही आई-वडिलांना टाकून लग्न केलंय, लव्ह मॅरेज. पण त्यातनं काय-काय चांगल्या गोष्टी पण घडल्यात. तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळाला. तुम्ही एका चांगल्या घरात पोहोचलात. तुम्हाला छान मुलं झाली. असं सुद्धा असू शकतं. ही सुद्धा तुमची चूक असू शकते, पण चुकीतलं रूपांतर चांगल्या गोष्टीत झालंय. त्यावरही तुम्ही लिहू शकता. मुद्दा काय आहे, की कुठली गोष्ट चुकीची आहे, पण त्यातनं काय-काय निष्पन्न झालंय. मला चांगला नवरा मिळालाय, माझी मुलं चांगली आहेत आणि नंतर काही काळानंतर माझ्या आई-वडिलांनाही मुलांना बघून ते बदलले. त्यांनी आम्हाला जवळ केलं याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही काम करू शकता. तर तुम्ही केलेली चूक आठवायची आहे आणि तुमच्या वेळेनुसार ही भव्य आणि जादूची कृती करायची आहे, अशी मी तुम्हाला कळकळीनं विनंती करते. विचार करा. थोडा विचार करा, की केवळ एका चुकीतून तुम्हाला कितीतरी वरदानं मिळवण्याची शक्ती निर्माण होते आणि दुसऱ्या कशातून एवढ्या मोठ्या लाभाची हमी मिळते सांगा बघू? म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहेच. आज जर तुम्ही गाडी धडाधड चालवत जाता, आपण बघतो रस्त्यात नित्य नियमाने नेहमी काही ना काही चॅलेंजेस आपण रस्त्यावर फेस करत असतो. हल्ली तर गाडी चालवणाऱ्याला इतकं दक्ष राहावं लागतं, की लोकं आरामात बागेत फिरतायत तसे फिरत असतात आणि अगदी क्रॉसिंगला सुद्धा थांबा, आम्हाला जाऊ द्या मग तुम्ही चालवा आणि आपली गाडी फास्ट आहे म्हणजे आपल्यालाच काळजी. कारण नंतर काय झालं तरी गाडीवर आपण असतो. तर हे एक उदाहरण लेखिकेनं घेतलंय. आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतील. आधी आपण चूक केली असेल एखाद्या व्यक्तीला समजायला, पण ती व्यक्ती तशी नसेल आणि त्या व्यक्तीने नंतर तुमच्यावर इतकी मायेची पाखरण दिली असेल, की तुम्हाला वाटत, "अरे, अरे, मी काय चुकीचा विचार करत होतो या व्यक्तीबद्दल." तिच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. एखाद्या घराबद्दल, एखाद्या बागेबद्दल, एखाद्या आजी-आजोबांबद्दल, एखादे शेजारी असू शकतात, आपल्या घरातले नातलग असू शकतात, आपले बहीण-भाऊ पण असू शकतात. कारण गैरसमजाने आपण कधी-कधी दूर होतो. क्षुल्लक कारणं पुरेशी असतात आपल्याला आणि आपण दूर होतो आणि आपल्याला नंतर कळलं तरी आपला इगो असतो. "अ, मी मोठा आहे, मी कसं जाणार पुढे? त्याने यायला पाहिजे सॉरी म्हणायला" वगैरे. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. नेमकं काय घडलंय, त्यातनं चांगलं काय झालंय, हे आपल्याला शोधायचंय आणि आपली चूक झाली असली तरी तिचं रूपांतर आपल्याला वरदानात करायचंय. तुम्हाला अनेकांना हळूवारपणे हे अनुभव येतील, की एखादं कोणी तुमच्या बिनसलंय तुमचं किंवा लांब गेलेली व्यक्ती तुम्हाला जवळपास येऊन भेटेल. काही ना काही तुमचे गैरसमज असतील ते दूर होतील. कारण माझ्या कॉलेजमध्ये स्वतःच्या 2 मैत्रिणी होत्या. आणि मला नेहमी असं वाटायचं, की त्या दोघींची लग्न जरा लवकर झाली, ताबडतोब झाली म्हणजे कॉलेजमध्ये असताना. आणि मला त्यांनी बोलवलं त्या दोघींनी. माझ्या मनात हे कायम ही गोष्ट राहिली. म्हणजे आजपर्यंत जेव्हा आम्ही भेटलो तोवर तर राहिलीच. तर त्यांनी जेव्हा नंतर मला त्यांच्या घटनांचं कथन केलं, त्यांच्या आयुष्यात जे घडलंय ते. तर त्या अवस्थेत मला वाटलं, हो, ह्या मला कशा बोलावणार होत्या, की जेव्हा त्यांना घरनं काही अलाउडच नव्हतं. कारण एका मुलीचे आई-वडीलच नव्हते आणि मोठा भाऊ तिच्यावर प्रेशर करून तिचं लग्न लावत होता. आणि दुसरीचे वडील हे जमदग्नी टाइप होते. त्यांनी हे असं केलं. असो, वाटलं मला, की असं काही असेल, पण तसं काही निघालं नाही. नंतर मलाच वाईट वाटलं. म्हणून तुम्ही सुद्धा असं काही असेल तर शोध घ्या, विचार करा. आपल्या आपल्या बुद्धीला जरा हलवा. तिच्यातले मेमरी जागी करा आणि तुम्ही विचार करा, की कुठल्या गोष्टीतनं असं काय झालंय आणि असं-असं झालं बाबा. सो आजचा आपला धडा इथेच संपतोय आणि त्यानंतर आपल्याला जादूची कृती आपल्याला माहितीच आहे, तरी पण मी पुन्हा-पुन्हा आठवण करून देते. कारण काही खट्याळ-नाठाळ मुलं आपल्या वर्गात असतात. सो आपल्याला रोजची 10 वरदानं लिहायची आहेत. आपण ज्या 3 रिलेशनवर आपण काम करतोय त्यांच्याबद्दल 5-5 वाक्य लिहायचे आहेत.
आपल्याला पैशांबद्दल, आपल्याला आपल्या प्रकृतीबद्दल धन्यवाद द्यायचेच आहेत. आपण उठल्यावर आपण जिवंत आहोत त्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहेत. आणि जे काही मध्ये-मध्ये आपले लेसन्स आहेत, त्याचे छोटे-मोठे जी कामं आहेत, जशी-जशी तुम्हाला आठवतील तसं-तसं करा. सकाळी थोडासा वॉक घ्या. 9 का 15 सेकंद काय-काय जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही अ, आता तुम्ही आजच्या लेसनकडे तुम्हाला जायचंय, तर तुमच्या आयुष्यात केलेली एक चूक निवडा. ती चूक केल्यामुळे म्हणजे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, अशा कोणत्या 10 वरदानांचा तुम्हाला लाभ झालाय त्याचा शोध घ्या आणि त्या लिहून काढा. नंतर वरदानांचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही 2 प्रश्न स्वतःला विचारू शकता. या चुकीमुळे मी काय शिकू शकले किंवा काय शिकले, काय शिकलो आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या 2 गोष्टी घडून आल्या. आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला आता सुद्धा ही कृती करायची आहे, तुम्ही करू शकता झोपण्यापूर्वी. फार काही लेट झालेलं नसतं आणि तुम्ही जर तुमचं लिहून झालं तर तुम्ही विचार करा, त्यांना धन्यवाद द्या आणि नंतर आपल्या जादूच्या दगडाकडे या. त्याच्याशी बोला, दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी त्याला कथन करा आणि त्याला थँक यू, म्हणून आपल्याला झोपी जायचंय. पण झोपी जाताना आपली जी बर्निंग डिझायर आहे, आपल्याला जे अतिशय जरुरी वाटणारी जी गोष्ट आहे ती मिळवायची. तिचा विचार करायला सुरुवात करत झोपून जायचं. आता अजून एक सांगायचंय मला तुम्हाला. उद्या आपला लेसन जो आहे तो आहे अं, त्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे. ती वस्तू म्हणजे आरसा लागणार आहे. आपल्याकडे जर छोटा आरसा असेल असा छोटा, आपण हे करतो तसा म्हणजे असं बघून आपण त्याला मेकअप वगैरे करतो, हँडवाला आरसा असेल, तर उद्या सगळ्यांनी तो घेऊन यायचा आहे. कारण उद्या आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. आजचं आपलं लेसन आणि आपलं सगळं इथे थांबतंय. तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. शेअरिंग असेल तर शेअर करा. धन्यवाद. मॅम माझं एक शेअरिंग आहे. हं. म्हणजे तुमच्या ह्या कन्व्हर्सेशनमुळे मला एक आठवण आली लहानपणाची. तर मी वडिलांच्या मागे सायकलवरती बसलेलो होतो आणि काय झालं की एक लंगडा माणूस दिसला मला आणि मी नेहमी म्हणजे लहान होतो तर मी त्याला हसलो. तेव्हा मला एवढं रिअलायझेशन नव्हतं. पण असं झालं की आमची सायकल थोडी पुढे गेली आणि माझा पाय सायकलमध्ये अडकला आणि मी हॉस्पिटलमध्ये जमा झालो थोड्याच वेळात संध्याकाळपर्यंत. म्हणजे ओके. मी जस्ट रिलेट केलं ती गोष्ट की मी त्या माणसाला हसलो नसतो आणि कृतज्ञता व्यक्त केली असती तर कदाचित तो प्रसंग घडला नसता. म्हणजे आपण असं बिलीव्ह नाही करत, पण हा एक छोटा प्रसंग मला आठवला ऍक्च्युली. येस. खूप लहानपणचा प्रसंग होता. आणि दुसरा प्रसंग असा की माझ्या गाडीचा स्पीड म्हणजे 96 किलोमीटर पर आवर होता आणि हां. त्या भागामध्ये 95 किलोमीटर पर आवरचं रिस्ट्रिक्शन पास होता. तर पोलिसांनी ते रडारने कॅच केलं आणि मला त्याचा फाईन ₹2000 हे केला. तर मी हो त्याच्यासाठी का? पोलिसांशी आर्ग्युमेंट केलं की 95 तुमचं स्पीड लिमिट आहे, माझं 96 आहे, मी का पैसे भरू म्हणून. पण ह्या कन्व्हर्सेशनमुळे मला हे रिअलायझेशन आलं की माझा स्पीड जास्त होता आणि त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जास्त स्पीडने गाडी चालवणं हे डेंजरस ठरू शकतं. ही त्यांचा जो हेतू आहे तो मी म्हणजे लक्षातच घेतला नव्हता. त्याचं रिअलायझेशन आज झालं. असे 2 शेअरिंग आहेत. क्या बात है! क्या बात है! ओके. वाह! वाह! थँक यू शेअरिंग केल्याबद्दल. पण मी म्हटलं ना, असे काहीतरी तुम्हाला आठवणारच ऐकताना. काय चूक झाली? आता चुकीचं वरदान त्याच्यावर मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगते. चुकीचं वरदान म्हणजे कसं, तर माझ्या घरी खूप प्रचंड विरोध होता. मी नाटकात काम करण्याला. अ, आणि बरेच जण मला म्हणायचे, "तू काय मध्येच शिक्षण सोडलं आणि कुठे भलत्याच एका रूटला गेली आहेस." आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा हे सगळं काही तितकं ईझी नव्हतं. जितकं आत्ताच्या मुलांना आता अलीकडे 10 वर्षात जितकं सोपं झालंय त्याचे अनेक क्लासेस आलेत वगैरे, वगैरे, वगैरे. आणि आई-वडील पण मुलांना, "ओके, तुला जे करायचं ते कर," म्हणून आज्ञा देतायत. पण तेव्हा अ, हे सगळं कठीण होतं. म्हणजे हे सगळं करणं म्हणजे मूर्खपणा होता. लोकांना नावं ठेवण्याचे चान्सेस होते, भरपूर होतं. पण आता जेव्हा हा लेसन मला आला आणि मला माझी चूक आठवली,
तरी पण नाही म्हटलं मला करायचंच आहे. मी याच्याशिवाय जगणारच नाही असं काहीतरी ठाम निर्णय झाला होता माझा. पण आता ती चूक मला वाटत नव्हती. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की हो हे सगळे नको म्हणत होते. तू कशाला या फंदात पडली? माझी बहीण मला सतत सांगायची, की एवढे तुला घरातले आई-वडील रागवतायत, तू कशाला तुला काय हौस आहे? म्हणून मला कोणी एक हात जरी उगारला तरी मी सोडणार हे करणार नाही. मी नाटकात काम करू नये म्हणून मी जरा उशिरा आले, की माझे मामा पोलीस होते आणि त्यांनी पूर्वीच असं एक दांडका आणून ठेवलेला घरी. पोलिसांचा दांडा असायचा तो. आणि मग उशीर झाला तर मला माहित नाही. आता माझी बहीण सांगते, की आई काहीतरी बडबड करायची. मग बाबा चिडचिड करायचे आणि उशीर झाला. त्या दिवशी मला पाठीत दांडका मिळायचा. आणि मी ते असं रडत-रडतच रात्रीचं जेवायचे. म्हणजे ते डोळ्यातले माझे अश्रू पण जेवणात जायचे. पण मी ते नाही मला करायचं म्हणून अशी धरूनच ठेवलं. आणि त्यानंतर आता त्या चुकीतनं काय फायदे झाले तेही मी तुम्हाला सांगते, की मला पहिलंच बक्षीस शशी कपूरच्या हस्ते मिळालं होतं. म्हणजे तो रट्टा दणका जो खाल्ला होता त्याचं चुकीचं रूपांतर चांगल्या गोष्टीत झालं. नंतर मी हसवा-फसवी या नाटकात काम करायला लागले. त्यात दिलीप प्रभावळकर होते. म्हणजे महाराष्ट्राच्या अमिताभ बरोबरच मी काम केलं डायरेक्ट. तर तो दणका जो मला अजूनही आठवतो कधी-कधी आणि मी अशी रडत म्हणजे डोळ्यातनं पाणी सगळं त्या जेवणात तसंच जेवत होते. असं घेऊन मारलं तरी मी काही जेवण सोडलं नाही. भूक लागलेली होती. आणि त्यानंतर मी हसवा-हसवीच्याच नाटकासाठी मी मस्कतला पण जाऊन आले. मी माझ्या अख्ख्या खानदानातली सासर-माहेरच्या फॉरेनला जाणारी मी एकमेव व्यक्ती आहे. तर चुकींचा फायदा असाही होतो, हे माझं उदाहरण आहे आणि आणि माझा मान असा वाढतच गेला. असं नाही झालं, की काय मी चुकीचा निर्णय घेतलाय. पण तेव्हा सगळ्यांना ती माझी चूक वाटत होती. तर असं तुमच्याही बाबतीत काही झालं असेल, तर तुम्ही सांगू शकता ते. तर चुकांमधनं वरदानं शोधायची तीही अशी. तर तिने काय सांगितलं, तुम्ही तुमच्या तब्येतीचा विचार करा. आपण कधी-कधी तंद्रीत चालवतो, मलाही माहिती आहे. मी टू व्हीलर चालवते, त्यामुळे कधी-कधी लक्षच नसतं. नुसतं आपल्याला सवयीनुसार आपण चालवत असतो. कधी-कधी आपलं लक्ष नसतं रस्त्यावर. पण आता अवेअरनेस आलाय, की अरे, आपण काय करतोय? आणि आता लोकं इतकी बेजबाबदारपणे रस्त्यात चालत असतात, की ते मी आता टर्न मारतेय सिग्नलला आणि ती मला थांब म्हणते. माझ्या मागे 4 गाड्या आणि रमत-गमत दोघी चालल्यात मायलेकी. म्हटलं बापरे! असं परवाच झालंय. तो प्रत्येकाने काळजी घ्या, चुका करा, पण त्यातनं चांगलं होईल असं विचार करा. आणि आता तुम्ही तुमची चूक शोधा, कारण मी सेम लिहिलेलं ही वरदान आणि मी फॉरेनला गेले आणि आमच्या शोला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं, कारण सगळे डॉक्टर होते तिथले. सगळा क्राउड फक्त डॉक्टर होता आणि तो फारच ग्रेट अनुभव होता. तर अशा चांगल्या गोष्टी तुमच्याबाबत काही घडल्या असतील. जसं आपल्या निखिलचं पण झालंय, की तो कुठे जात होता आणि तो गेला आणि चांगल्या ठिकाणी पोहोचलाय. म्हणजे त्याच्या चुकीचं उलट चांगलं त्याला हे मिळालंय. मला नक्कीच त्याचं ते आवडलं, की म्हणजे देव चांगलं देतो, आपणच जरा इकडे-तिकडे होत असतो. ओके. चला आता तुम्ही शेअर करा. हॅलो, हां. आवाज येतोय का? हां, बोला. बरं. तर माझी बऱ्यापैकी स्टोरी तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. तर तर त्याच्याही आधीची एक स्टोरी अशी आहे, म्हणजे आता हे चुकीवरून कसं वरदान ठरतं. तर अ, आमची जॉइंट फॅमिली आहे. मी, माझे काका आणि त्यांची मुलं आम्ही असे 6-7 भाऊ आहोत सगळे. ठीक आहे. आणि सगळे इंजिनियर आहेत. सगळे. सगळेच्या सगळे. आणि मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. तरी देखील मी त्यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि हार्डवेअर नेटवर्किंगचं सगळं केलं. पण माझी डिग्री नंतर मी त्याच्याशी रिलेटेड एक दिवसही जॉब केला नाही. ना जॉबला गेलो, ना कंपनी इंटरव्ह्यू दिले, ना काही. ज्या दिवशी शेवटचा दिवस माझा तो संपला, तिथून मी त्याच दिवशी मी जिममध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं आणि जिथे ओके. माझे कलीग्स कंपन्यांमध्ये जाऊन इंटरव्ह्यू चालले होते त्यांच्या आणि मी म्हंटल मला करायचंच नाहीये. आणि आमच्या घरातले मग सगळे मला विरोधात होते. ते जिम म्हणजे तुला हवं तर तू तुझ्या वैयक्तिक ह्याच्यासाठी तू 1 तास जा हां. जिमला. पण ऍज अ प्रोफेशन, ऍज अ करिअर म्हणून नको करूस.
आपल्या घरात सगळे व्यवस्थित आहेत, सगळे सिव्हिल इंजिनियर आहेत, कम्प्युटर इंजिनियर आहेत किंवा इतर काही आहेत, पण सगळे इंजिनियर, तर तू त्या ह्यांच्यामध्ये बसला पाहिजे. तू असं काहीतरी ते जिमचं काय, किती दिवस जिमला जाणार आणि किती लोकांना शिकवणार आणि काय करणार. म्हटलं नाही, मला ते करायचंच आहे आणि मी करणार. मला बाबांनी पैसे दिले नाही ना जिम करण्यासाठी, ना जिमला कोर्स करण्यासाठी ज्या फीज होत्या. मग मी इकडून तिकडून असे पैसे थोडेफार अरेंज केले आणि त्या सगळ्या कोर्सेसच्या फीज भरल्या आणि सगळं केलं. आणि त्यानंतर मग जेव्हा माझा जॉब सुरू झाला, त्यावेळेला मला पहिला जॉबची सॅलरी होती फक्त 2,500 रुपये महिन्याचे. हो हो आणि हो, असणार. ट्रेनरला किती असणार? 2,500 रुपये 8 तासाचे. रुईयामध्ये होतो जेव्हा सुरुवात, जस्ट करिअर सुरुवात झालं. आणि एक 2-1 वर्षामध्ये ती सॅलरी माझी आठवड्याची झाली. क्या बात. ती सॅलरी आठवड्याची झाली. त्याच्या आणखीन 1-2 वर्षानंतर ती सॅलरी माझी पर डे यायला लागली. मग आता काय? आता काय म्हणतात घरातले? बरं झालं. तर मी ती चूक केली होती ना, इंजिनियर न बनण्याची, हो. आणि स्वतःला ऍज अ फिटनेस कन्सल्टंट प्रोफेशनल करण्याची. मग मी स्वतःला सिद्ध करून दाखवलं की नाही, माझ्या क्षेत्रातही मी अव्वल जाऊ शकतो. आणि त्यानंतर मग मी सेलिब्रिटीज जे होते, रुजुता मॅडम होत्या, त्यांनी मला सेलिब्रिटीज क्लायंट दिले. म्हणजे त्यावेळेला करीना कपूरचे जेव्हा साईज 0 फंडा चालू होता गोलमाल मूवीच्या वेळी, त्यावेळी तिकडे इव्हन हा. आम्ही म्हणजे अंबानी पर्यंत पण जाऊन आलो. ओके, अंधेरीचं किंवा इकडचं. मग नंतर लोकांना थोडं पटायला लागलं की याच्या क्षेत्रात हा जे करतोय तेही करिअर ऑपॉर्च्युनिटी असू शकतं. आणि मग हळूहळू मग माझे नॅशनल कोर्सेस झाले, इंटरनॅशनल्स केले. त्यानंतर माझं ते मी जे म्हंटल की मला अवॉर्ड मिळाला ऑल इंडियाचा 2014चा. त्यानंतर आता ही पोलिसांची ही संधी, मग तिथले हे सगळं. तेव्हा कुठे आता जाऊन लोकांना पटतं की ह्यांनी जे फील्ड निवडलं, इतकी वर्ष मेहनत केली आणि सगळं केलं, म्हणजे हा त्याच्या क्षेत्रामध्ये आहे. आणि आता ते म्हणतात की तू आमच्यापेक्षा वरच्या लेवलच्या लोकांमध्ये असतोस. तुझ्या चुका ह्याच बद्दल तू लिही आणि तेच सगळं लिहून काढ. येस. तुला जे जे लोक भेटले, ज्या ज्या लोकांकडे गेलं, तुझा चेंज कसं झाला याबद्दल तू लिहून काढ. आणि तू भेटलेल्या प्रत्येक माणसाला थँक्यू लिही. तू सगळं भरून काढ, तुझ्या अजून कामात वाढ होईल. हो, नक्की. तर हाच अनुभव आता बघितला आपण. गाडीचा एक घेतला तर त्यांना कुणाला तरी आठवला. आपणही असं गाडी चालवत असू तर आपणही थोडंफार कधीतरी असं करतो. मुळात आपण हे मान्यच करत नाही, आपण काहीतरी चूक करतो रस्त्यात किंवा कुठेतरी. आपल्याला हे मान्य नसतं. घरी पण आपण मान्य करत नाही. नवऱ्याला वाटतं मी नाही चुकलो, बायको चुकली, बायकोला वाटतं नवरा चुकलाय. तर ही जी वृत्ती आहे ती आता सोडून आपल्याला नॉर्मल राहायचंय की कोण चुकलंय का हा विषयच नको. आपण त्यातनं मधला रस्ता काढूया आणि भांडणं कमी करूया. अजून कोणाला काही? हाय भारती, नीलजा. हा, बोला. हम्म. मला आठवतं लहान, म्हणजे मी स्कूलमध्ये असताना आम्हाला एक टाइम टेबल फिल करायचं असायचं होमवर्क हा. रिलेटेड का कसलं, आणि ते मी कम्प्लीट केलं नव्हतं. आणि मला टीचरची खूप भीती वाटत होती, कारण का त्या टीचर समोर माझं चांगलं इम्प्रेशन होतं. तर मी माझ्या हा. एका फ्रेंडनी ना ती बोलली की तू दे, मी माझ्या खाली ठेवते आणि टीचरला साईन करायला लावते. तर ती माझं घेऊन गेली तर टीचरनी पकडलं. म्हणजे माझं होतं ते फिल हा. नव्हतं. तर मग टीचरनी येऊन, तेव्हा कसे टीचर असे ते डस्टर असायचे किंवा पट्टी असायची ना हो. आपल्या, मग ते फटका द्यायचा. तर तो फटका मला बसला. तर ती एक मला आठवते. आणि मग माझ्या स्कूलमध्ये ना असं काही काही कधी कधी लहान आपल्याला कळत नाही ते, पण कोणाकोणाला असं काहीतरी असं गपचूप चोरायचं किंवा मस्करी म्हणून काहीतरी उचलायचं शॉप मधलं. तर तशी हो. माझ्या फ्रेंडला
सवय होती आणि मी तसं कधी मी केलं नव्हतं. तर एकदा मी अशी मार्केटमध्ये फिरत होते, तर तिला कानातलं आवडलं. ती त्या दुकानदाराबरोबर बोलत होती आणि पटकन तिने कधी उचललं. ती बोलली, "बघ, बघ मी कसं करते." आणि तिने उचललं आणि त्याने लक्ष नाही दिलं आणि तेच मी एक करायला गेलो, त्याने मला पकडलं. म्हणजे असं ओरडला तो, "अरे क्या हा कर रहे हो? हा वापस रखो." असं. तर मला ते जाणवलं आणि तेव्हा असं ती भीती मनात बसली. म्हणजे असं त्यामुळे आय फील की त्या काही अशा इन्सिडेंट्समुळे मी म्हणजे एकतर मी कधी खरं बोलते. मला ते खोटं किंवा मॅनिप्युलेटिव्ह जमतच नाही. मे बी त्या हा हा इन्सिडेंट्समुळे ते तशी पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप व्हायलाही हेल्प होते. टीचरनी ओरडल्यामुळे थोडीफार एक डिसिप्लिन की अरे नाही आपण खोटं नाही बोलायचं किंवा हम्म. आपण जे आहे ती गोष्ट जेवढे होईल ते कंप्लीट करायची आणि नाही झालं तर सिन्सिअरली बोलायचं की नाही झालं व्हॉट एव्हर रिझन. म्हणजे असा तो हा हा खरेपणा आपल्यात त्यामुळे बहुतेक आला हम्म. असावा असं मला वाटतं. म्हणजे ऑल दीज इन्सिडेंट्स तुम्हाला आज जे तुम्ही असाल जे काही हम्म. चांगलं किंवा जे काही असाल ते ह्या इन्सिडेंट्समुळे हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जेव्हा तुम्ही एकदम यंग असता तर तुम्हाला कसं टेम केलं जातं, तर तुम्हाला कशी हम्म. शिकवण होते, तर ती हेल्प करते असं. करेक्ट. व्हेरी गुड. त्यामुळे ह्या गोष्टी आय थिंक म्हणजे मला असं वाटतं रिलेट अरे म्हणजे झालंय. आपण कारण का खोटं बोललं तर आपल्याला खूप विचार करावा लागतो आणि खरं बोललं तर विचार हो, करावा लागेल. आणि बरोबर. कधी कधी सिन्सिअरली तुम्ही बोला तर समोरच्याला ते म्हणजे एक्सेप्ट करतो ते किंवा तुम्हाला असं खूप काही कष्ट घुमा फिरवून बोलायची किंवा करायची लपवालपी हम्म. करायची म्हणजे ती एक मनात भीती नाही राहत असं म्हणजे बिंदास आपण जगू शकतो हे खरं आहे, बरोबर. मी बोलली आणि असंच आहे असं. थँक्यू शेअरिंग केल्याबद्दल. अजून कोणाला? साक्षी काय लिहिते? मी काय विचारते, चूक अशी आपल्या म्हणजे म्हणजे 2 अँगल असतात ना चुकीचे. आता जसं तुम्ही दोघांनी एक्सपिरियन्स सांगितला, की फॅमिली अँगल वेगळा होता आणि स्वतःचा अँगल वेगळा होता. म्हणजे तुमच्या दोघांचा, निखिल आणि भारती दोघांचा अ, म्हणजे माइंड पूर्ण क्लिअर होतं, की मला हे करियर निवडायचं आणि मी याच्यात करणार आहे हे स्वतःचं क्लिअर होतं. चूक बघायला गेलं तर ती फॅमिली मेंबर्सच्या दृष्टीने होती ना ती चूक, की अ, भारतीच्या बाबतीत की ठीक आहे कॉलेज करा, मग काय पुढे नोकरी करायची करा आणि मग लग्न करा. म्हणजे हे एक रुटीन मध्ये त्यांची अपेक्षा ही होती आणि तुम्ही एक वेगळा करियर ऑप्शन निवडला ही त्यांच्या दृष्टीने चूक होती ना. मग आपण लिहिताना तसं करायचं की आपल्या दृष्टीने चूक असेल ती किंवा मला कसं मला रिअलाइज झालं की मी यार एका रस्त्याने जायला हवं होतं. मी तिथून न गेता इकडून गेले तर मग मला हा लक्षात आलं करेक्ट की आहे, ते तिथून पण जायला हवं करेक्ट होतं. आहे. पण मी आता माझ्या दुसरं अँगलने बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. 2 वेगळे अँगल आहेत याकडे. की मी केलेली चूक आणि घरातल्यांना वाटणारी चूक हे 2 अँगल आहेत, हे राईट आहेत. हां, पण मग काय आपण होतं की कुठल्या याच्यावर काम करायचंय तुम्ही की तुमच्या चुकीवरच काम करा. तुम्हाला जी वाटते ती. तुम्हाला जी योग्य वाटते ती. तुम्हाला वाटतंय जर मी या रस्त्याने जायचं होतं, तर मी या रस्त्याने गेलो. मार्ग तसाच होता आमचा पण. पण काय होतं जेव्हा आपण लहान होतो तेव्हा फॅमिली मॅटर फार असायचं मध्ये किंवा आपण फॅमिलीला धरूनच चालायचो. त्यामध्ये एखादा वेगळी आणि वाट हा करायला गेला, हां, की त्याला सगळे वेड्यातच काढायचे. की हा वेडा आहे, हा काहीतरी आता आता हा वेडाच आहे. इंजिनियर 8 घरात आहेत आणि हा कुठे फिटनेसमध्ये गेलाय. आणि मग आमच्या घरी पण सगळे साधी लोक आहेत. ही कुठे नाटकात गेली? नाटकात तर चांगले कपडे घालता येतात की नाही? काय असं काही लोकांच्या म्हणजे आपण तेव्हा लोक म्हणजे आपण समजायचंच ना सगळं असं एकत्र. आता माझी चूक आहे की मला माहिती आहेत नियम गाडी चालवायचे आणि ते मी फॉलो नाही करत आहे. मग ती माझी चूक आहे. चुकीचे ओके. प्रकार 2 आहेत. बरोबर आहे तुम्ही म्हणालात ते. तर तुम्हाला ज्या चुकीवर काम करायचंय त्याच्यावर करा. पण तेव्हा मला तीच चूक वाटत होती, की मी यांच्या विरोधात जाऊन काहीतरी करतेय. मग सगळ्यांनी चुकीचं ठरवलंय म्हणून मलाही तेच वाटत होतं. कारण आपली ती अच्छा. मेंटॅलिटी तशी अच्छा, असते. अच्छा. पण आज मी केलेली चूक, आज जर मी काही चूक करत असेल, की तुम्ही सांगताय नका, नका इकडे जाऊ नका. तरी मी चालले तर ती माझी चूक आहे. पण त्यातनं जर चांगलं निष्पन्न झालं, तर ते आपल्याला पाहायचंय. करेक्ट आहे. तर तुम्ही हाही विचार करा. हा मुद्दा एकदम करेक्ट काढलाय तुम्ही. तेच म्हणजे मग मला कळलं की कुठला एरिया हवा. की आपल्याला राइट. माहीत असून जेव्हा आपण एखाद्या खड्ड्यात उडी घेतो, ती आपली चूक आहे. पण त्या खड्ड्यात जर तुम्हाला सोनं सापडलं, तर ते आपलं नशीब आहे. ओके. राइट.
मस्त होतं एक्सप्लेनेशन कारण तुझं छान. धाडसच असतं एखादे वेगळं करायला जाणं, हे खरं तर धाडस असतं. आणि तो लागला तर सट्टा असतो, नाहीतर मग असतंच परत पडणं असतं ना. आता त्याचंही झालं सगळं, माझंही झालं, पण आम्ही जर तिकडे हे झालो असतो, सफल झालो नसतो, तर आम्हाला वेड्यातच घरातल्यांनी काढलं असतं. तरी आम्ही सांगत होतो तुम्ही जाऊ नका. पण जर मी गेले नसते, तरी बरोबर. पण हे होतं की मी हे सगळं मिस केलं असतं मग. मग मी विमानाने थोडी उडू शकले असते. माझा नवरा म्हणाला असता घरी बस, तर गपचूप घरी बसले असते. ते पण आहे. म्हणजे मी अख्ख्या खानदानात जे वेगळं केलं ते पण झालं नसतं. तर ती पण चूकच होती असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं पद्धत वेगळी असेल. सगळ्यांच्या लक्षात आलाय मुद्दा तुमच्या. तर आपल्याला आपली अशी एखादी चूक शोधायची आहे. हं. जरुरी नाही एकच. जास्त असतील तर जास्त शोधा. नेहमी असं वाटतं कारण लग्न झाल्यावर परत माझा नवरा म्हणाला नाटक, मग परत मुलाचं अडचण आहे. मग त्याने मला त्याच्यासाठी मी वेगवेगळे उद्योग करून बघितले. मी त्याचं ऐकलं ही चूक झाली. मी मध्येच मग ह्याच्यात शिरले, मध्येच त्याच्यात शिरले. आलं लक्षात? मी मध्येच नोकरी केली, मी मध्येच हे केलं. पण शेवटी मलाच कळून आलं, की मी जे केलं तेच योग्य आहे. मला तिथेच परत जायचं. आणि पुन्हा एकदा सगळ्या वाटा चोखाळत मी परत माझ्या ॲक्टिंग फील्डमध्येच मला यावं लागलं असं. तर चुकीचं रूपांतर झालंय आता वरदानात. त्यामुळे आता मला कळलंय, की ते कुठे ते तू कॅटरिंग करायला गेली तर एवढी भांडी आणा, ती घासत बसा, या कुठे भानगडी करा. आणि हे सगळं पूर्ण बॉडीलाही त्रास होतो, की 10-50 लोकांचं काही करायला गेलं. तर तो बेस्ट वे नको म्हणाला. तुझं बरं आहे. तुझी तू शूटिंगला जा नाहीतर तिकडे. शिवाय लोकं ओळखतात. तो पण एक प्लस पॉइंट आहे असं. म्हणजे त्या चुकीचं रूपांतर आता वरदानात झालेलं आहे आमच्या. जसं त्याला पण त्याचा फायदा होतोय. तो चांगल्या-चांगल्या सेलिब्रिटींना भेटतोय. माझ्याकडे पण तेच आहे. मला सेलिब्रिटी भेटतायत. तर त्याचं रूपांतर वरदानात झालंय असं तुमच्या बाबतीत घडलेली गोष्ट आठवा. तुम्ही मी नोकरी करता-करता मध्येच एक ट्रॅक बदलला आणि तुम्ही बिझनेस करायला गेलात. थोडे दिवस धडपडाल, पण जर तो नीट झाला सुरू, तर ते पण वरदानच आहे. अ, कोणीतरी बोललेलं नाही, का मध्ये? भारती हां. तुमच्या बाबतीत म्हणते की ती जी ऍक्टिंग फील्ड होती किंवा जो त्याच्यासाठी लागणारे गुण आहेत, आवाज, चांगला आवाज, उच्चार किंवा काय, या सगळ्याचं वरदान तू असं रूपांतर झालं की आता छानपैकी सेशन पण घेताय. हां, हां. म्हणजे तो हां, हां, म्हणजे मला प्रत्येक मला त्या कलाकाराला आता कळालं करेक्ट, असं एक प्रकारे करेक्ट. ती बोलण्याचं प्रत्येक कौशल्य कलाकारातला पाहिजे ना. एक ए एक गोष्ट असते ती माझ्याकडे वाणी आहे. वाणीची स्वच्छता आहे. येस. हां, तुमचं म्हणणं हां. खरं आहे. मग त्याचा आता वापर तेच मला म्हणजे तशी यासाठी करता येतोय हे सुद्धा वरदान आहे. आणि आणि एखादी गोष्ट नाटक क्षेत्रातली माणसं कसे रंगवून किंवा लोकांना ते चित्र समोर आणून जे सांगतात ते माझ्यापेक्षा कोणाला माहितीये तर आता घरात आम्ही बघितलेलं आहे. तुम्ही भेटलात. तर त्यामुळे मग कसं झालं, की त्यामुळे हा सेशन पण इतका लाईव्ह झालेला आहे, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स हां, देऊ शकताय. वेगवेगळ्या अनुभवांचा एवढा खजिना बाहेर पडतो. मग मला ते बरोबर. काल मला जाणवलेलं, की अरे हे हा पॉइंट आणि नेमका आपला हा सेशन आज होता असं. मस्त पण खरं. तेच म्हटलं कारण असं एवढं इझिली बोलून लोकांना एवढं सगळ्यांना त्या ह्याच्यावर फोकस करून ठेवणं ते खरं कौशल्य आहे. मस्त म्हटलं. थँक यू. खरं आहे ते. थँक यू सो मच. आणि थँक यू, कोणाला थँक काही यू, थँक बोलायचं आहे का आता? काही सांगायचं असेल तर? sharing वगैरे? नॉट इन टुडेज कॉन्टेक्स्ट परंतु आजचा एक अनुभव सांगतो. आज गाडीतून येत असताना नेमकं तुमचे सगळे अनुभव सुरुवात रहदारी गाडी याच्यात होते आणि आज फ्रीवे वरती जरा ट्रॅफिकचा स्पीड थोडा जास्त होता. तर पाठीमागून ॲम्ब्युलन्सचा आवाज आला आणि कालचं सेशन आठवलं आणि आपोआपच हात असे झाले फक्त. ती ॲम्ब्युलन्स जशी माझ्या गाडीच्या पुढे गेली, त्यावेळी आपोआपच माझे हात असे झाले, की तथास्तु किंवा येस, येस. शब्द अगदी ते काही तुमचे सोन्याचे कण धुलीकण, जाणं वगैरे धुलीकण. धुळीकण ते शब्द फुटले नाही त्यावेळी. पण हात असे झाले आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी की बाबा हरिओम तत्सत, तथास्तु, शांत, येस, थँक आणि मग परत आपलं थँक यू जरा आणि म्हटलं की त्यांनाही चांगलं होईल, चांगलं होईल, चांगलं होईल. असं येस. व्हेरी गुड. तो बदल एक जाणवला. थँक यू. तुम्ही त्याचा वापर करताय. लोकांना तुमच्यातली कृतज्ञता पाठवताय.
तुम्ही स्वतः कृतज्ञ झालाय, हे खूप छान आहे. आणि आपल्याला आता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जास्त कराल, तेव्हा ते आपल्याकडे 4 पटीने येणार आहे. तर हे तुमचं म्हणजे फायद्यातच जाणार आहे. जे तुम्ही करताय, ते आपल्या फायद्यासाठीच आहे. आणि मी जरी आता तुमच्यासाठी बोलते, तरी माझ्याही घरी विचारतात, "तुझं काय चाललंय?" त्यांना माहीत नाहीये. मी म्हटलं, "काय माझं चाललंय त्याने नुकसान तर होणार नाहीये, फायदाच होणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका." 1 तास मी नाहीतरी टीव्हीच बघणार होते, सीरियल बघितल्या असत्या किंवा फार तर वाचलं असतं. तो आपल्याला सगळ्यांना या सगळ्या जादूचा जर फायदा मिळत असेल, तर सगळ्यांना स्वतः तुम्ही जे करताय त्यासाठी तुम्हाला आज मायसेल्फ मला आपण कधी स्वतःवर प्रेम करत नाही आणि आपल्याला आता स्वतःवर प्रेम करायचंय. जगासाठी जगलात, मुलाबाळांसाठी जगलात, आधी आई-वडिलांसाठी जगलात. तुम्ही कधी जगणार आहात स्वतःसाठी? आपल्याला स्वतःला, आपल्या स्वतःला सुद्धा आपल्याला आय लव्ह यू म्हणायचंय. आय लव्ह यू भारती, आय लव्ह यू भारती, आय लव्ह यू भारती. आणि तुम्ही स्वतःला धन्यवाद द्यायचे. तुम्ही जे काही ग्रॅटिट्यूड लिहित आहे, ते लिहिता म्हणून स्वतःला थँक यू, थँक यू, थँक यू फॉर मायसेल्फ ही एक लाईन वाढवा. स्वतःलाही धन्यवाद द्या. आता समजा तुमची बहीण आहे, ती जर सतत काहीतरी काम करत असेल अ, तुमच्यासाठी किंवा स्वतःसाठी ती सतत 24 तास कामात बुडालेली असेल, तर तिलाही सांगा, स्वतःला धन्यवाद दे, तू इतकं काम करते म्हणून. तुमचा भाऊ असेल, तो पण असं सगळ्यांसाठी करत असेल किंवा आपली आई आहे, दिवसभर ती राब-राब राबत किचनमध्येच उभी असते आणि प्रत्येकाला हातात देत असते. तिच्यासाठी थँक लिहा. तर असं तुम्हाला थँक नंबर तुम्ही वाढवा. जेवढे तुम्ही ज्याला-ज्याला थँक द्याल, तेवढं-तेवढं तुम्हाला तर मिळणार आहेच, पण त्याकडनं तुमच्याकडे अजून प्रेमाचा वर्षाव देखील होणार आहे. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. शेअरिंग नसेल किंवा काही नसेल तर आपण थांबवूया मग थँक यू. आणि ध्यान करायचं असेल तर ध्यान करूया. ध्यान करायचं असेल तर तुम्ही करा, मी बाहेर पडते. साक्षी? थँक यू, थँक यू, थँक यू सगळ्यांना.